मोठी बातमी। इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरनं पोलीस चौकशीमध्ये दिल्याची सूत्रांची माहिती आहे। मोबाईल डेटा हा मीच डिलीट केला अशी देखील कबुली त्यानं दिल्याची माहिती मिळते। तो मी नव्हेच म्हणणारा कोरटकर पोलिसांसमोर कबूल झाल्याची माहिती आहे। हैदराबाद मार्गे चेन्नईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची ही माहिती कोरटकरनं चौकशीमध्ये दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, प्रशांत कोरटकरनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं कळतंय, काय अपडेट? इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि छत्रपती शिवरायांच्या अवमानाबद्दल अटकेत असलेला कोरटकर याच्याकडे आता पोलीस कसून चौकशी करताना पाहायला मिळतात। 3 दिवसाची त्याला कोठडी मिळाली। त्या दरम्यान काल फॉरेन्सिक विभागाने त्याच्या आवाजाचे नमुने घेतले। यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता त्यानं आपला फोनचा डाटा आहे तो डिलीट केल्याची कबुली दिली। यासोबतच इंद्रजित सावंत यांना स्वतः फोन केल्याची कबुली आहे ही सुद्धा आता प्रशांत कोरटकर यांनी दिलेली आहे। त्यामुळे तपासामध्ये ही अत्यंत उपयुक्त माहिती आहे ती पोलिसांच्या हाती लागलेली आहे। इंद्रजित सावंत यांना जो कॉल केला होता त्या कॉलचे संभाषणाचा संवाद आहे ते पोलिसांनी लिहून काढला होता आणि तो त्याच्याकडून वाचून घेतलाय। जवळपास 5 तास ही चौकशी आहे ती पोलीस करत होते। या दरम्यान त्याने आपणच कॉल केल्याची आहे ती कबुली दिलेली। सुरुवातीला मी तो कॉल केलाच नव्हता, एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा कॉल कुणीतरी केला होता असा कांगावा कोरटकर करत होता। मात्र आता तो मी नव्हेच म्हणणारा कोरटकर पोलिसांच्या समोर घडाघडा बोलू लागल्याचं आपल्याला या माहितीतून आहे ते समोर येते। पोलीस सूत्रांनी त्या संदर्भात ती माहिती दिली। यासोबतच मंचरियाल या ठिकाणी त्याला पकडलं तेलंगणामध्ये, त्या ठिकाणची सुद्धा पोलिसांनी माहिती घेतली असता तो हैदराबाद मार्गे चेन्नईला याच रेल्वे स्थानकातून जाणार असल्याचं कबुली हे त्यांनी दिले। एकूणच तो फरार असताना अनेक ठिकाणच्या लोकेशनवरती राहिला होता त्याची माहिती आता पोलीस संकलित करताना दिसून येते। त्याची कोठडी 28 तारखेला संपणार आहे। त्यापूर्वी जो जास्तीत जास्त डाटा त्याच्याकडून गोळा करायचा आहे, तपास करायचा आहे तो करताना पोलीस दिसून येत आहेत। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।